चेहरा फिरवा. हा नाही राहणार. बोला बोला. नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे. पहिले सर्वप्रथम मी आज पीडित महिला डॉक्टर संपदा मुंडे यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पण आज 3 वर्ष झालं मी माझ्या न्यायासाठी हक्कासाठी लढते. दिगंबर आगवणेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ह्या तालुक्यासाठी. अधिकारी PSI गोडसे आणि ग्रामीण पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, दोन्ही पोलीस स्टेशनला कामे झालेत. आमच्या विरोधात 24 गुन्हे दाखल झालेत. मी माझी पंचायत समिती सदस्य. 24 गुन्हे दाखल झाले. कुणाचा खून केलाय, किडनॅप केलंय, पाकिट मारलंय, खंडणी मागितली, दरोडा टाकलाय, हप्ता मागितलाय, धमक्या देताय, बलात्कार केलाय, चोऱ्या करता. गुन्हा कशासाठी केलेले नाही. उलट माझ्या पतीनं तालुक्यासाठी जे काही समाजकार्य केले ते सगळे जनतेसाठी आहे. पण रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की मुंडे प्रकरणाशी आणि आगवण्यांचा काही संबंध आहे. ते कशासाठी ह्याच्यात हे राजकीय चाललंय. पण आम्हाला राजकारण करायचं नाही ह्याच्यात. मी माझ्या न्यायासाठी आले. 2-3 वर्ष झाले मी बेघर आहे. हे त्यांचं लेटर हेड, ते 27 मिस्टरांना अरेस्ट झाली 9/8/2022 ला आणि हे 29/7/2022 ला लेटर हेड गेलेला आहे. हे पुरावे आहेत माझ्याकडे सगळे. आणि तिथून षडयंत्र चालू झालं सगळं. 2 महिन्यापूर्वीच षडयंत्र सगळं रचलं. माझं एकच म्हणणं आहे की ह्याच्यात प्रशासनावरती दबाव आणून कसं प्रकारे हे केलं. मोका लागला. हॅलो, मोका माझ्यावरती, आमच्यावरती तो 13/4/2022 ला अर्ज येतो आणि 13/12/2022 ला आमच्यावरती तक्रार दाखल होते. आणि माझा त्याच्यात काही संबंध. तर मी फिर्यादीला फोन केला आणि सांगितलं की मिस्टरांनी हरीशला कस्टडीत आहे, तुला भेटायला बोलवले. पण नंबर नाही दिला त्यांनी कुठला. त्यांनी सीडीआर काढायला पाहिजे ना. ते मला विचारतात की कुठल्या नंबरवरून फोन केला. पण त्यांनी सांगावं की नंबर कुठला आहे आणि कुठल्या नंबरवरून मी फोन केला. 29 तारखेला माझी मोक्याची बेलची तारीख कोर्टात आहे आणि मी कोर्टासमोर बसले आणि माझ्यावरती NC दाखल होते पोलीस स्टेशनला. कधी नाही भेटणार. हे आपल्या जनतेचा सर्वसामान्यांचा प्रश्न राहिला नाही तर आपल्या उंबरठ्यावर येऊन टेकलेले संपदाताईंचं प्रकरण आहे. एक मिनिट. आता ह्या सगळ्यांमध्ये खाली बस. मला हे सगळं चालू असतं. थांबव त्याला. वेगळं काय करेल ते त्याला थांबव. इकडे बोलून घ्या त्याला. नाही, ते कोण आहे ते मला माहिती आहे. त्याचा फोन आलाय. मी जाणीवपूर्वक ते फोन कॉल व्हायरल केले नाही. हे सगळ्यांचे मला फोन कॉल व्हायरल करता आले असते. मला ते अपेक्षित होतं. त्यामुळे बाळू कदम आता जे काही बोलत आहेत तर बाळू कदमांनी आता हे सगळं काही जरा थांबवलं तर बरं होईल. मला अपेक्षित आहे तुमच्याकडून हे सगळं होणं. मी आधीच म्हटलं की मी निशस्त्र आहे, मी निहत्ती आहे. माझ्याकडे कुठलंही शस्त्र नाहीये. मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी मंत्री नाही. माझ्याकडे एक पण माणूस नाही. जी सगळी आलेली माणसं आहेत ती फक्त एका लेकीला न्याय देण्यासाठी आलेली आहेत.